आज या ठिकाणी विठ्ठलवाडी पूर्व स्टेशन समोरील नदीपात्रात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे आणि ही इमारत कमर्शियल इमारत आहे असं महापालिकेकडून घोषित झालेलं असताना या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट चालू आहे हा स्थानिक नागरिकांच्या हिताचा नसून हा जीवघेणा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला आमचा विकास कामाला विरोध नसून हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी करून स्थानिक नागरिकांना उद्ध्वस्त करणारा हा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही वेळोवेळी गेल्या वर्षापासून महापालिकेची ही बाब निदर्शनास आणून देत आहे आणि या ठिकाणी जो पूर येतो आहे 30 वर्षापासूनचा इतिहास आहे। महापालिकेला सुद्धा चांगली मदत पूरग्रस्तांना केलेली असताना सुद्धा त्यांना जाणीव असताना सुद्धा जाणीवपूर्वक हा प्रकल्प कोणाच्या तरी फायद्यासाठी किंवा कोणाच्या तरी सहकार्यासाठी जाणीवपूर्वक करत असून या प्रोजेक्टला उद्ध्वस्त करण्याऐवजी संरक्षण देऊन महापालिकेच्या निगराणीखाली हा प्रोजेक्ट चालू आहे आणि इथल्या महापालिकेला सामान्य नागरिकाचं काही देणं गेलं नाही। उद्या या ठिकाणी पूर आला 5-50 लोक बुडून मेले तरी महापालिकेला काही देणं गेलं नाही असं आमच्या पैठे धरणे आंदोलनाचा आज 57वा दिवस होत असून महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे की या ठिकाणी हा प्रकल्प ताकदीच्या आणि सत्तेच्या बळावर चालला आहे असं आम्हाला शंका येत असेल आणि या ठिकाणी आज आंदोलन आम्ही 57 दिवस करत असताना आमच्याकडे अनेक विविध संघटनेचे लोक या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा देत आहेत। आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे या ठिकाणी साहेब आलेले आहेत आम्हाला सहकार्य करायला, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे या ठिकाणी आलेले आहेत, परत BLSP या सर्व पक्षाचे लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि नक्कीच हे येत्या काळात जरी आंदोलन राहुल उमरे करत असेल परंतु हे जनतेचं आंदोलन होईल आणि येत्या काळात त्याचे परिणाम होतील, त्याला महापालिका ही जबाबदार असेल याची नोंद घ्यावी आणि या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हे सर्व संघटनाचे लोक आम्हाला मार्गदर्शन करतात। विठ्ठलवाडी पूर्वेला जे आंदोलन चालू आहे राहुल दादाचं, ही जे इमारतचं बांधकाम चालू आहे अगदी धोकादायक आहे। 2005 मध्ये जो पूर आलेला तिथं संपूर्ण विठ्ठलवाडी डुबून गेली होती, संपूर्ण कल्याण शहर आणि उल्हासनगर डुबून गेलं होतं आणि ते महाराष्ट्र शासनाला सुद्धा माहीत आहे आणि इथल्या महानगरपालिकेला दोघं महानगरपालिकेला माहीत आहे। तरी इथली ही मनोवादी महानगरपालिका जाणून बुजून या कल्याणपूर्वच्या लोकांना विठ्ठलवाडीचा जो मागासवर्गीय भाग आहे तिथं जाणून बुजून महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आणून येणाऱ्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये मागासवर्गीयांना कसा त्याचा त्रास होईल त्याची पूर्ण त्यांना कल्पना असून सुद्धा त्यांनी हा प्रोजेक्ट आणलेला आहे। महानगरपालिकेचा महाराष्ट्र शासनाचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्याचा जाहीर धिक्कार करतो आणि राहुल दादांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच्यासाठी रिपब्लिकन सेना आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सर्व आंबेडकरवादी संघटना आणि राहुल दादा समिती आहे। जय भीम जय भारत। जय भीम जय शिवराय। राहुल उमरे साहेब इथे समाजसेवक समाजवादी आंबेडकरवादी हे 57 दिवसापासून बेमुदत बैठक आंदोलन करत आहेत लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या फायद्यासाठी। पण इथे डोंबिवली महानगरपालिका इथे महानगरपालिकेच्या नावाखाली इथे रजिस्ट्रेशन करत आहे। इथे म्हणजे 30 वर्षापासून इतिहास आहे। इथे या नाल्याला हमेशा पूर येतो, इथे किती जीवहानी झालेली आहे हे नगरपालिकेला पण माहिती आहे, तरी नगरपालिका महानगरपालिका जाणून बुजून इथे शिर उभं करायचे। त्यामुळे भविष्यामध्ये इथे लोकांची जीवाची हानी होऊ शकते, याला जबाबदार महानगरपालिका आणि इथे पोलीस स्टेशन पण जबाबदार होऊ शकते। त्यामुळे नगरपालिकेने इथले काम त्वरित थांबवावे नाही ते इथले आंबेडकरवादी जे संघटना आहेत, जे कल्याणमधील डोंबिवलीमधील जे संघटना आहेत आंबेडकरवादी त्या रस्त्यावर उतरतील आणि हे काम थांबवतील एवढं मी बोलतो आणि याला जबाबदार प्रशासन राहील, नगरपालिका राहील। जय भीम धन्यवाद। सर्व कल्याण शहरातील आज रहिवाशांना साष्टांग जय भीम। आज आम्ही सर्व एकत्र म्हणजे जेवढे कल्याणचे पक्ष असतील या संघटना असतील त्या संघटनेला धरून राहुलजी उमरे यांनी जी आंदोलन चालू केलेलं आहे त्याचा आंदोलनाला आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यातर्फे पूर्णपणे पाठिंबा देत आहोत।
यासाठी प्रशासनाने याची जाणीव म्हणजे हे करून घ्यावी.